मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे. डोळ्यात जेव्हा अश्रू असतात, तेव्हा माणसं माणसं असतात. म्हणजेच काय, तर डोळ्यात जेव्हा पाणी असतं, तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने माणूस असतो. आणि आजच्या मॅचमध्ये जेव्हा क्रोएशियाने दुसरा गोल स्कोर केला आणि कॅमेरा रोनाल्डोच्या फेसवर गेला, तेव्हा त्याच्या डोळ्यात डिसबिलीव्ह होता, पण पाणी नव्हतं. पुढे जाऊन तो गोल रूल आउट झाला आणि क्रोएशिया मॅच हारली आणि जेव्हा क्रोएशिया मॅच हारली, तेव्हा क्रोएशियाचे सगळे प्लेयर्स रडत होते. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. फक्त लुका मॉड्रिचच्या डोळ्यात पाणी नव्हतं. तो उलट सर्वांना जाऊन कन्सोल करत होता आणि खऱ्या अर्थाने तो रडला पाहिजे होता, कारण त्याची ही वर्ल्ड कपमधली शेवटची मॅच होती. हीच जी क्वालिटी आहे, हीच जी या प्लेयर्सची पॉवर आहे, त्यांना ग्रेट पॉवर बनवतात आणि ते जेव्हा ग्राउंडवर असतात, तेव्हा ते माणूस नसतात, ते फक्त प्लेयर्स असतात. मॅचबद्दल बोलायचं झालं तर पोर्तुगालने ही मॅच जिंकली, पण त्यांचा परफॉर्मन्स तेवढा भारी नव्हता. कमबॅक पण हा शेवटच्या मिनिटाला एक अमेझिंग मोमेंट होता. टॅक्टिकली किंवा प्लेयर परफॉर्मन्सच्या बाबतीत पोर्तुगालने आज पण परफॉर्म नाही केलंय आणि आता वर्ल्ड कपमध्ये त्यांच्या 4 मॅच झाल्यात आणि 4ही मॅचमध्ये आपल्याला उझबेकिस्तान विरुद्धचा परफॉर्मन्स सोडला, तर एक पण भारी परफॉर्मन्स बघायला नाही मिळालाय. आणि त्यांचा पुढे जाऊन जो रूट आहे, आता पुढची मॅच स्पेन बरोबर आहे. पुढे जाऊन ते फ्रान्ससोबत पण खेळू शकतात. तर तो रूट बघता पोर्तुगाल हा वर्ल्ड कप जिंकेल याबद्दल शंका अजून वाढत चालल्यात. पण या मॅचच्या शेवटी आपण रोनाल्डो किंवा मॉड्रिच या 2 पैकी एकाला कोणाला तरी निरोप देणार होतो आणि अनफॉर्च्युनेटली तो मॉड्रिच हा ठरलाय. मॉड्रिचबद्दल सांगणं म्हणजे खूप कमी आहे. कारण त्याने मेस्सी आणि रोनाल्डोचा एक डॉमिनेटिंग डेकेड जो होता, त्यामध्ये बॅलन डॉर जिंकलाय. त्यामुळे तो किती भारी प्लेयर हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ही लुका मॉड्रिचची मे बी वर्ल्ड कप मधली शेवटची मॅच किंवा फुटबॉलमधली शेवटची मॅच असू शकते. सो जस्ट थँक यू लुका मॉड्रिच.